नमस्कार सर्वांना, तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. लहानपणी बऱ्याच जणांना गोड खाऊ खायला खूप आवडत असतो, पण प्रत्येक वेळेस बाहेरचे आपण मुलांना देऊ शकत नाही. मग त्यात काहीतरी हेल्दी पण व मुलांना आवडेल असा गोड खाऊ म्हणजे गुळाचे शंकरपाळे. हो, माझ्या लहानपणी माझी आई डब्बा भरून असे गुळाचे शंकरपाळे घरात करून ठेवत असे. कधी कधी सकाळी डब्याला किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी किंवा मग चहात टाकून खाण्यासाठी असे शंकरपाळे आम्ही सर्व खूप आवडीने खात असे. एक मोठी वाटी भरून आपण सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. हा गूळ एकदम ठिसूळ असतो, हाताने पटापटा मोकळा होण्यासारखा असतो. त्याच्यामुळे इथे मी पाण्यात उकळून घेतलेला नाहीये. फक्त थोडंसं कोमट पाणी, म्हणजे ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने थोडंसं कमी एवढं आपण पाणी घ्यायचं आहे. थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी त्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे ते पटापटा खडे पूर्णपणे मोकळे होतात. आणि ह्याऐवजी तुम्ही पावडर स्वरूपात जो गूळ भेटतो तो सुद्धा वापरू शकता. हे गुळाचे शंकरपाळे खूप कमी वेळात, झटपट आणि घरातल्या असणाऱ्या उपलब्ध साहित्यात तयार होतात. हा गूळ विरघळायला फक्त 5 ते 6 मिनिटं लागलेले आहेत. आता हे गुळाचे पाणी एका गाळणीने गाळून घ्यायचे आहे, की जेणेकरून गुळात थोडाफार जो कचरा किंवा काही दगडाचे खडे असतील तर ते वरच गाळणीवर राहतील. इथे ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ पण मोजून घ्यायचं आहे. 2 वाट्या गच्च भरून आपण इथे पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ मी चाळणीने स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 मोठे चमचे भरून आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे. कोणताही गोड पदार्थ तयार करताना थोडासा पाव चमचा आपण मीठ त्याच्यात ॲड केलं तर त्याची चव ही अजून द्विगुणित होत असते. त्यामुळे इथे पाव चमचा भरून आपण मीठ टाकलेलं आहे. सुंठ आणि जायफळची पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टाकू शकतात. मी इथे पाव चमचा सुंठ आणि जायफळची पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर वेलदोडे कुटून घेतलेले ते पण पाव चमचा आपण ह्यात टाकलेले आहे. नंतर बडीशोप जी असते ही इथे भाजलेली बडीशोप आहे, ती मी अर्धा चमचा साधारण कुटून घेतलेली आहे आणि मग हातावर चोळून टाकलेली आहे. थोडीशी 1 चमचाभर खसखस आपण भाजून घेतलेली आहे आणि सगळं हे जे मिश्रण आहे ते एका चमच्याने आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला आपले हे शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि रंग पण खूप छान यावा ह्यासाठी आपण इथे गाईचं जे तूप आहे ते 2 चमचे साधारण कडकडीत तापून घेतलेलं आहे. हे मोहन आपल्याला ह्या पिठातच घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही घालू शकतात आणि मग थोडं थोडं करून आपण हे गुळाचं पाणी त्याच्यात घालून ह्याचा छान असा डो करून घ्यायचा आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, अशा पद्धतीत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. आणि छान गोडसर व्हावे म्हणून आपण इथे गुळाचं प्रमाण जरा जास्त घेतलेलं आहे. गोडच दशम्या किंवा गुळाच्या कापण्या म्हणा किंवा शंकरपाळे म्हणा गुळाचे, तर हे गोडच खूप छान लागतात. त्याच्यामुळे आपण हे गूळ इथे जरा घट्ट स्वरूपाचा छान असा घेतलेला आहे, की जेणेकरून ह्या गुळाच्या जे शंकरपाळे आहेत तर ते मस्त गोड असे छान लागावे. कोणता पण गोड पदार्थ जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा त्या पदार्थाचा गोडवा जो आहे तर तो परफेक्ट असला ना, की लहान काय आणि मोठे काय तर ते सगळे आवडीने हे पदार्थ खात असतात. इथे आपला हा पिठाचा गोळा थोडा घट्ट झालेला असल्यामुळे आपण थोडंसं गुळाचं पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे आणि अजून थोडंसं ते पीठ चांगलं मळून घेतलं की परफेक्ट असा डो आपला रेडी होणार आहे. आता नवरात्रीचे दिवस येणार आहेत तर आपण आपल्या तेजस्वीज होम किचनमध्ये मस्त असे बटाटा पॅटीस जे अगदी झटपट तयार होतात, मोजून 10 ते 15 मिनिटं त्याला लागतात आणि परफेक्ट असे साबुदाणा वडे दाखवलेले आहेत. त्याच्याबरोबर आपण नारळाची चटणीसुद्धा दाखवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटात एकदम कमी साहित्यामध्ये फक्त भगरीचा असा मऊ लुसलुशीत ढोकळा कसा तयार करायचा त्याचा पण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेल्या छोट्याशा ज्या लिंक आहेत तर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओ पाहता येऊ शकतात. तर नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की हे आपले जे व्हिडिओ आहेत म्हणजे साबुदाणा वडा, बटाटा पॅटीस आणि झटपट तयार होणारा ढोकळा, हे पदार्थ तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय जो काही आहे तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून कळवा. आता इथे आपलं हे पीठ मस्तपैकी रेडी झालेलं आहे.
खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, अशा पद्धतीत आपल्याला ही पोळी अशी लाटून घ्यायची आहे. आणि थोडीशी जी भाजलेली खसखस असते ना, तर ती वरतून आपण स्प्रेड करून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी. आणि मग त्याच्यावरून लाटणं फिरवलं की ती आतपर्यंत शिरते आणि मग बाहेर निघत नाही, अशी छान अशी ती व्यवस्थित त्याच्यात बसते. मग त्यानंतर आपण ज्या साईडच्या कडा आहेत तर त्या ह्या पिझ्झा कटरने मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर एकदम कुरकुरीत असे शंकरपाळे पाहिजे असतील तर एकदम पातळ पोळी लाटा, आणि मऊसूत शंकरपाळे पाहिजे असतील तर मध्यम जाडीचे लाटा, किंवा मग तुम्हाला पाहिजे असतील तर काही कापण्या जाड करा व काही कुरुम कुरुम करून खायला आवडत असतील तर काही पातळ करा. ही पोळी जी आहे ती चपातीपेक्षा थोडी जाडच ठेवली आहे मी. नंतर पाहिजे तर अशा साईजमध्ये आपण त्या कापून घेऊया. तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात हे शंकरपाळे करत असाल तर थोडे थोडे ताटभर झाले की मग ते तळून घ्या. आणि कमी प्रमाणात जर करत असाल तर एकदम करून नंतर जरी तळून घेतले तरीही चालतील. हे असे खुसखुशीत खमंग कुरकुरीत गुळाचे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केले तर माझे नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.